नान्नी गावातील लोकांची जी श्रद्धास्थान होतं तो हाती, महादेवी हाती. आपण या हातीनीबद्दल जे आपण गावातील ज्या महिला आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया. काय भावना आहेत? काल हाती गेला आपल्या इथं. नको झालं तर खरं गेलं, काय करायचं. लई वाटायला लई. का तुम्ही कधीपासून हातीला बघताय? तेव्हा आमचं लगीन झाल्यापासून बघतो आम्ही. आणि एवढं असतं पण आला इथे. कसा हातीचं काय गावात कसं कसं फेरफटका मारा काय करायचं? चांगलं आहे सगळं. फेरफटका कायम असायचो साहेब. बुधवारी असायचं, रविवारी असायचं. म्हणजे गावातनं जाताना लहान पोरं सुद्धा पळ जायचे. आम्ही पण देणार त्यांना हत्तीना काय पण असू दे असं घरातलं आणि आशीर्वाद देणार. ह्या हौदात तर पाणी कायम पण देणार बघा इथनं कायम. आणि एवढं वातावरण चांगलं आहे आमच्या नान्नी गावचं. आणि ते शान व आमची गावची ती एकच होती. आम्हाला लई म्हणजे लई हे झाले आम्हाला शान. तरी सुद्धा अजून सुद्धा तुम्ही परत आलता आम्हाला चालते हत्ती आम्हाला परत द्या. पण कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाने काय तर समजावं तुम्ही त्यांना. अजून आमची इच्छा ही हत्ती यावं. होय लई हो लई इच्छा आहे. तुम्ही काय खरं म्हणजे ते करतो आपण जाऊन ती गाडी जात तर पण जाऊन आडवं पडतो लेडीज मिळून. खरं अजून हत्ती आम्हाला पाहिजे बघा. हाती मिळावा अशी भावना आहे. आपण पाहू शकता. आजी कधीपासून हातीला पाहता? आम्ही जन्मल्यापासून आम्ही बघतो बघा हत्ती ह्या घरात ह्या वाडी ह्याच्यात आहे नान्नीत बघते हातीला. काल हातीला घेऊन गेले, काय भावना आपली? काय डोळ्यातलं पाणी काय सांगायचं. नको झालं जायचं, नको झालं काय करायचं. डोळ्यात पाणी म्हणजे राहीना डोळ्यात पाणी. होय आम्हाला जेवण गोड होय काय करायचं. काय म्हणलं? जेवण गोड लागलं आम्हाला अन्न दैना झाले. असं जेवण केलं आम्हाला जेवण सुद्धा नको झाले सर. एवढं म्हणजे हे व्हायला लागलं. काल जेव्हा हाती गेला इथून तुम्ही पाहिलं या सगळा माहोल सगळा पहिला बघितला. काय हातीची भावना, हातीबद्दल आपली भावना? हत्तीची भावना म्हणजे मूक जनावर असून सुद्धा त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्याच्या. आणि त्यावेळेला आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. एक मूक जनावर असून एवढं आपल्याबद्दल ते आपुलकी दाखवतंय आणि हे करतंय म्हणून आम्हाला वाटतं परत पुन्हा हाती यावं. मी जयसिंगपूरची रहिवाशी आहे, पण जयसिंगपुरात दर रविवारी बाजारात तो यायचा सगळ्यांच्याकडून. सगळे भाजीवाले त्यांना प्रत्येक म्हणजे चांगलं असेल त्याला खाऊ द्यायचे काय. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खूप जिव्हाळा होता. आणि एक मूक जनावर असून ते आमच्यावर इतकं प्रेम करत होतं म्हणून आम्हाला ते जाऊ नये, ते परत यावं असं वाटतंय. पाहिलं तर हाती या ठिकाणच्या प्रत्येक भागामध्ये परिसर होता. काय तुमची भावना? काय नाही घेतलंय, चुकीचा निर्णय घेतलाय. महाराजांच्या इतर सगळ्या लोकांच्या भावना अशी हे करून जर हे केलेलं असेल तर काय त्याचं हे नाही. सगळ्यांना आपलं दुःख झालेलं आहे, खूप दुःख झालेलं आहे. पुन्हा असा काहीतरी सुद्धा रात्री झोप सुद्धा लागली नाही. सकाळपासून मी अजून काय खाल्ले पण नाही आहे एवढं म्हणजे म्हणून महाराजांच्या दर्शनासाठी तेवढ्यासाठी आली मी. इथं येऊन भेटून जायचं काय परिस्थिती चाललेली आहे, वातावरण काय आहे इथं म्हणजे काय आम्हाला अजिबात चैन पडेना झाले. एक घरची व्यक्तीच असल्यासारखी होती ती आमची, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मिरवणारी असं. त्यामुळं आता आमचे सगळे कार्यक्रम सुनं होणार असं वाटते. आणि एकच हत्ती आहे का आमचा? मी म्हणजे जंगलामध्ये कितीतरी हत्ती आहेत. चंदगडसारख्या ह्याच्यामध्ये किती पिकं नासाडी करतात. त्या हत्तीनं सोडून हाच हत्ती का नेला? त्या हत्तीनं त्यांना घेऊन जाता येत नव्हतं का? आणखीन कितीतरी वन्य प्राणी आहेत. ते सगळं सोडून आपला ह्या मठातलाच हत्ती का त्यांना हवा होता? हे काय मागचं कारण काय कळायला मार्ग नाही आम्हाला. कारण हत्ती तर आमचा चांगला होता. हत्ती काय म्हणजे तसं काय कोणाला त्रास देणार वगैरे काही नव्हता. त्यांची देखभाल होत नव्हती असं नाही, देखभाल होत होतं, सगळं होत होतं, सगळ्या कार्यक्रमात जात होता. आणि एवढं असताना तो हत्ती अभयारण्यामध्ये घेऊन जाण्याचं कारणच काय? आपण पाहिलं तर या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील या हाती जो होता 35 वर्ष या हाती होता. साधारण या महिला आता आपण पाहू शकतो की आज दिवसभरामध्ये त्यांनी अन्न देखील या ठिकाणी खाल्लं नाही. आणि या प्रत्येक रोज त्याचा गावामध्ये फेरफटका होता. कट्ट्यावर बसल्यानंतर त्याचा मात्र या महिलांच्याकडून असेल किंवा काही वस्तू असतील खाण्याच्या ज्या असतील त्यांना देत होते. आणि त्यामुळे कुठेतरी या हातीला परत यावं अशी भावना या महिलांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.